कालपासून आमच्या संघटनेचे नेते रघुनाथ सकट त्यांच्या गावामधील एक विषय आहे। खटाव तालुक्यात पाचवडमध्ये शासकीय गायरान आहे, ते मिनिमम 20 ते 30 एकर गायरान आहे। आणि गायरान खरं तर गोरगरीब ज्याला घर नाही, जागा नाही, जमीन नाही अशा लोकांना घेता येतं। मात्र तिथं जी काय सर्व्हिसला लोक आहेत, नोकरदार आहेत, अशा लोकांनी गायरानमध्ये अतिक्रमण केलेलं आहे। आणि अतिक्रमण ग्रामपंचायतीचा सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामसेवक यांनी आर्थिक तडजोड करून ते गायरान हडप केलेलं आहे। सरकारचा लाखो रुपयाचा महसूल बुडवलेला आहे। म्हणून आमची मागणी आहे की गरिबांच्यासाठी ते दिलं पाहिजे, गरिबांना नसेल तर ती जागा दिली पाहिजे। मात्र जे नोकरीला आहेत, सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, आज पेन्शनदार आहेत, अशा लोकांनी ते अतिक्रमण करून लाखो रुपयाचा गायरान जमीन हडप केलेली आहे। तर आमची मागणी आहे, यामध्ये ज्या ग्रामसेवकांनी चुकीच्या नोंदी घातलेल्या आहेत, कलेक्टरचं कुठलंही परमिशन नसताना नोंदी घातलेल्या आहेत, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून ते गायरान जमीन सरकारनं ताब्यात घ्यावं अशी आमची मागणी आहे। म्हणून हे आंदोलन सुरू आहे। काल आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे, त्या अतिक्रमण तात्काळ काढू, पण आम्हाला वेळ द्या। मात्र गेले 4 महिने झालं त्याची आम्ही सातत्यानं मागणी करतोय आणि ते गायरान जमीन तात्काळ सरकारनं त्यांच्या ताब्यात घ्यावं अशी आमची मागणी आहे। साधारणतः 500 लोकांनी ते अतिक्रमण केले आणि 500 लोक गरीब नाहीत, बंगले बांधलेत। हे खरं तर गायरान ग्रामपंचायतीनं प्रस्ताव देऊन कलेक्टरला ती मागणी करायची असते आणि त्याचं गावठाण साठी मागणी करायची असते। मात्र असं कुठल्याही प्रकारची मागणी न करता ते गायरानमध्ये बेकायदेशीरपणे बंगले बांधलेले आहेत आणि बंगले बांधून ते काही लोक सर्व्हिसला आहेत, काही पेन्शनदार आहेत, अशा लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जागा असताना त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। काल आम्हाला गट विकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे। सरपंच आले होते, ग्रामसेवक आले होते, ते आपण आंदोलन मागे घ्या, कारवाई आमची सुरू आहे। मात्र त्यातले जे काय नोंदी केलेले आहेत त्या नोंदी तात्काळ रद्द केल्या पाहिजे अशी आमची दुसरी मागणी आहे।